नमस्कार. आज आपण आलो आहे सोनाई बाळाई लेणी पाहण्यासाठी. समोर माझ्या पाहू शकतोय या दरीमध्ये सोनाई बाळाईची लेणी आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी मार्ग जो आहे तो खडतर आहे. आपल्यासोबत मित्र असतील तरच या ठिकाणी या, एका दोघांनी या ठिकाणी येऊ नका. घनदाट झाडीमध्ये आहे, दरीमध्ये ही लेणी आहे व या ठिकाणी सध्या बिबट्यांचं प्रमाणात वावर आहे, तसेच लांडगे आहेत. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतो मोराचे पंख सुद्धा आहेत, म्हणजे मोर सुद्धा या ठिकाणी भरपूर आहेत. तर त्याला सफर करू सोनाई बाळाई लेणी, तालुका गाव विरोळी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. विरोळी गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि हा विरोळी गावात गेलेला रस्ता आहे. व आपण आत्ता जे आलो ते पारनेरवरून आल्यानंतर जो आपल्याला टाकळी ढोकेश्वरला रोड जातो, त्याच्यानंतर आपल्याला विरोळी फाटा आहे, त्या फाट्यातून आपण आत आलो व आपणाला अशा आत्ता ह्या रस्त्याने सोनाई बाळाई लेणी पाहण्यासाठी जायचं आहे. दरीमध्ये आहे आणि हा ठिकाणी गावामध्ये पिंपळेश्वर महादेवाचे मंदिर आहे, तेही पाहणार आहे आपण. तर चला सफर करू सोनाई बाळाई लेणी. आपण मागाशी जो रस्ता होता त्या ठिकाणी आल्यानंतर समोर या झाडीमध्ये आपली सोनाई बाळाईची लेणी आहे. परंतु सध्या डिसेंबर महिना चालू आहे व झाडी खूप आहे आणि बिबट्याची इकडं भीती भरपूर आहे. त्यामुळे आपण बाहेरूनच सध्या दर्शन घेणार आहे व मी एकटाच आहे, त्यामुळे आत जाणार नाही. जर आपण जवळून पाहिलं तर ही लेणी या ठिकाणी आत आहे. बिबटे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी समोर लेणी आहे, पाहू शकतो आपण. परंतु जाण्याचा मार्ग सध्या खूप अवघड आहे, त्यामुळे आपण तिचे दर्शन लांबूनच घेऊ. 2 टप्प्यामध्ये आहे, खाली व वरच्या बाजूस 2 ठिकाणी अशा ह्या लेणी आहेत. आणि आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर आपल्याला खूपच दुपारची वेळ आहे आणि पूर्णतः शांतता, आजूबाजूला कोणी नाही, फक्त आदित्य घाडगे याची शेती जवळच आहे, त्यामुळे याला सर्व या भागातील माहीत आहे. तो आपल्यासोबत आला आहे आणि ती पाहू शकतो, तिथं पिंड दिसते आपणाला, ती लेणी आहे. त्याच्या खालच्या टप्प्यात आहे व साईडला अशा 2-3 ठिकाणी आहेत. ठीक आहे, आपण पाहू या लेणी. समोर त्या ठिकाणी आहे, दरीत उतरावं लागतं आपणाला, हे बघू शकतो. आणि हा आजूबाजूचा परिसर पाहू शकतो असा. या ठिकाणी एक तळ आहे, त्या तळ्यातील पाणी खाली जात असतं, पाहू शकतो असं आहे. या ठिकाणावरून खाली उतरायचं या, आणि उतरायला दरीतून उतरायचे खाली. आपण आता या दरीमध्ये आलोय पूर्णतः व दरीमध्ये आल्यानंतर ह्या अशा रस्त्याने आपल्याला खाली वळायचं आहे. या ठिकाणापर्यंत आपण आता आलो आहे. सध्या शेवाळ खूप आहे, त्यामुळे पुढं काही जात नाही आपण. व तसंच या बाजूनी जर पाहिलं असं जायचं इथनं, असा रस्ता आहे. हे बघू शकते झाडी, पूर्णतः झाडी, आणि ह्या झाडीतून आपणाला आता असं जायला लागतंय. त्यामुळे आपण आता जाणार नाही, पूर्णतः झाडी आहे आणि झाडीतून खूप ॲडव्हेंचर याच्यासाठी एक खूपच चांगला अनुभव देऊन जाणारी ही ट्रेक आहे आणि ह्याच्यामुळं आपणाला शक्य झाले, तर या ठिकाणापर्यंत नसतो आलो आपण. काय सांगू शकतो का लेणीबद्दल? ह्या मार्च एप्रिल नंतर
बरोबर हां. आणि बिबट्यांचा वावर इकडं आहे. बिबटे अजून कोणकोणते आहे तिकडं? म्हणजे लांडगे तरच बी आहेत, परत मोर, अजून हरण आहेत, म्हणजे अच्छा सायळ, म्हणजे बऱ्यापैकी जंगली प्राणी इकडं आहेत. होय हां साप, म्हणजे बऱ्यापैकी जंगली प्राणी इकडं आहेतच. चालते खूपच चांगलं. ठीक आहे, आपण आता निघू. चल, आपण आता समोर जे तळ आहे त्या ठिकाणी जात आहे. दिवसा काय भीती नाही ना एवढी? हां पाऊस आला ना, हां, धबधबा होतो इथं. अरे वा. पुढं पण चांगला मोठा हां हो. वर्ष म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत राहणार. हां, हे 2-3 महिने ना. पाऊस आला ना, हां हां, बरं. पाऊस थांबल्यावर. आणि पावसाचं प्रमाण कसं आहे इकडं? चांगलं आहे ना. तुम्हाला वर्षभर पाणी असतं इथं? हां, शेतीला जरा प्रॉब्लेम. हां. चल, इकडं जायचं का वरून? आपण आता तळ्याकडे चाललोय. खाली पहा, सापाची कात दिसते इथं, मोठा साप असणारा. समोर शेततळ आहे. तळ आहे ना, शेततळ नाही, तळ. हां, त्या दरीमध्ये लेणी आपली. आता आपण या तलावापाशी पोचून गेलो. त्यात मासे सुद्धा पाहायला वाटतात झरामध्ये. झरा आहे आणि याला बांधलेलं आहे. वरच्या बाजूला तलाव आहे. आणि हे हा झरा भरल्यानंतर हे जे पाणी आहे ते खाली जातं व ह्या अशा दरीने पाणी खाली जाऊन परत पुढं या ठिकाणी आपल्या लेणीच्या तिथून जाते. इकडे लेणी आहे. नमस्कार, आज आपण आलो आहे सोनाई बाळी लेणी पाहण्यासाठी. गाव विरोळी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारी ही लेणी आहे. अतिशय घनदाट झाडीमध्ये, घनदाट अरण्य बोलू शकतो, व दरीमध्ये आहे. आणि या ठिकाणी आपण एक कमीत कमी 10 जणांचा ग्रुप असेल तर या, एका दोघांनी येऊ नका. बिबट्यांचा वावर आहे, लांडगे आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक आणि जपून ही लेणी पाहण्यासाठी या. तर चला सफर करू सोनाई बाळी लेणी पाहण्यासाठी.